नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आज बुलढाण्याच्या ज्ञानगंगा अभयारण्यात. जागतिक दर्जाचं हे वनपरिक्षेत्र आहे आणि या वनपरिक्षेत्रामध्ये कशा प्रकारे पर्यटकांना सर्व प्रकारचे जे मित्र पशु आहेत त्यांच्यापासून संरक्षण किंवा या वनपरिक्षेत्रामध्ये पर्यटन आणि त्यामध्ये फिरण्याची जी संधी असते याबाबत आपण सरण करणार आहे. सर, या अभयारण्यात आपण मागील किती वर्षापासून सेवा? जवळपास माझं नाव श्रीधर उत्तम गोरे. मी फॉरेस्ट गाईड आहे. ज्ञानगंगा अभयारण्य जवळपास 22 वर्षापासून मी ज्ञानगंगा मध्ये जे प्रमुख गाव जर रहिवासी असून 22 वर्ष काम करतो. तर आपलं जे ज्ञानगंगा अभयारण्य याचा मला जो अनुभव आहे पर्यटनचा, जवळपास आपलं हे ज्ञानगंगा अभयारण्य जे आहे 22,000 एकर एरिया आहे. 22,000 म्हणजे 55,000 एकर जंगल आहे. याच्यामध्ये आसोल आहे, बिबट आहे, चिंकार आहे, चौसिंग आहे, निलगाय आहे, स्पॉटेड आहे, रानडुक्कर, रानकुत्रा, रान तळस असे विविध प्राणी असून आता आपल्या 3 जानेवारीला आपल्याकडं टायगर सोडलेलं आणि आता या 26 जुलैला आपल्याकडे मोना नावाची वाघीसुद्धा सोडली होती. तर आपल्या या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये प्राण्यांची आता वाढ होत आहे. जवळपास बिबटची 54 संख्या आलेली आहे, आसोलाची 105 संख्या आलेली आहे. तर पर्यटन हे वाढवणार अख्ख्या आपल्या भारत देशातून बरेचसे पूर्ण भारत देशातून राज्यातून आपल्याकडे पर्यटन लोक येतात. त्यानंतर विदेशातले जसं थायलंड आहे, जपान आहे, चीन आहे, अमेरिका आहे, त्यानंतर स्पेन आहे, यांनी भूतान आहे, या विदेशी पर्यटकांनी सुद्धा आपल्या ज्ञानगंगा अभयारण्यात भेट दिलेली आहे आणि त्याचा गाईडसुद्धा मी राहिलेला आहे. तर ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये आपल्या जवळपास 8 जिप्सी आहेत, एक गोंधनखेड सफारी गेट आहे आणि मी जे बोलते गोंधनखेड सफारी गेट आणि बोथा सफारी गेट आहे. तर आपल्याकडे 2 डॅम आहेत. एक पलटण डॅम आहे, त्याच्यावर बोटिंगसह जंगल प्रॉपरची व्यवस्था केली आहे. म्हणजे बोटिंग पण आहे, त्याच्यामध्ये कॅपॅसिटी राहते. आपल्याकडे बोट आहे आणि नंतर जंगल सफारी जे आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे जवळपास 8 गाड्या आहेत. त्या जिपला 4 गाड्या आहेत आणि त्या जिपला 4 जिप्सी आहेत. तर त्याच्यामध्ये 2550 रुपयाचं पॅकेज राहते. त्याच्यामध्ये एका गाडीची जास्तीत जास्त 6 लोक बसतात आणि सकाळी 6 ते 9चा टायमिंग आहे, आपण टायमिंग आहे. तर अशा पद्धतीने विविध नटलेलं आपल्या ज्ञानगंगा अभयारण्य जे आहे असोलासाठी प्रसिद्ध आहे, ते वाईल्ड लाईफ आहे. आपल्या ज्ञानगंगा अभयारण्याची 1991 स्थापना झालेली आहे. तर या अभयारण्यामध्ये 2 जाम आहेत आपल्याकडे. तसं तिथून आपलं ज्ञानगंगा अभयारण्य वाढत आहे. याच्यामध्ये प्राणी वाढत आहे, पक्षी वाढत आहे. आपल्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये ज्ञानगंगा नावाची नदी आहे. त्या नदी वाहत असल्यामुळे त्या ज्ञानगंगा अभयारण्याच्या नदीचं नाव ज्ञानगंगा अभयारण्य नाव देण्यात आलेलं आहे. आणखी आपले जे पर्यटक आहेत जवळपास दरवर्षी आपण मेळघाट फाउंडेशनला जवळपास नाही म्हटलं दरवर्षाला आपण 4 ते 5 लाख रुपये या गेटवरून आपण त्यांना महसूल देतो. मग त्याच्यामध्ये गोंधनखेड सफारी गेट आहे, बोटिंगचा महसूल आहे आणि प्लस सफारीचा महसूल. जवळपास 10 ते 15-20 लाखापर्यंत आपला हा वर्षातून पर्यटनचा शुल्क आपण मेळघाट फाउंडेशनला देतो. हा एक स्वाभिमानाचे आपल्या ज्ञानगंगामध्ये एक छोटं वैशिष्ट्य आहे किंवा आपलं ते सांगतो. तर आपण ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये गोंधनखेड सफारीला भेट दिली तर आपल्या सर्व टीमचे मी आधी स्वागत करतो. आणि एक नॉर्मल माणूस म्हणून जीवन जगताना या निसर्गरम्य वातावरणात तुम्हाला कसं वाटतं? आम्हाला असं वाटतं की आमची जन्मभूमी आहे जंगल. तर आमचं पूर्ण आयुष्य जंगलात गेलं आणि पहिले पायी जंगल आमचा जो व्यवसाय होता तिथं जवळी गाव हे ब्रिटिश त्यांनी बसवलं होतं. मग वनधर्माचा सहभागात जंगल संरक्षण संकल्पना ब्रिटिशांची होती आणि त्यांनी तेव्हा जवारी गाव जे वनग्राम असत आहे जंगलाचे फॉरेस्टचे किल्लेज आहेत ते सगळे ब्रिटिशांनी बसवलेले आहेत जंगल संरक्षण करण्यासाठी. तो जो आनंद आम्ही जन्मभूमी जंगल आहे आणि जंगल असल्यामुळे आम्हाला जंगलाशी खूप नातं जोडलेलं आहे. म्हणजे आम्हाला बाहेर जर कुठं गेलं तर असं भीती वाटते पण जंगलावर प्रसन्न वाटतं. म्हणजे झालं असं झोप असेल वनस्पती आहेत, वेली आहेत, गवताच्या विविध प्रजाती आहेत, त्यांच्याबरोबर कसं वागायचं, काय तिसरं प्राणी आहे असोल आहे, बिबट आहे, कसं वागायचं, त्यांना कसं फेस करायचं ते आम्ही सांगतो. आमचा तो अनुभव बाकी तुम्ही तो तुम्ही सांगू शकतो आणि आम्ही पण नाही सांगू शकतो. पण आमचा तो अनुभव आहे तो असल्यानंतर त्याला फेस कसं करायचं किंवा कोणती मुवमेंट करायची, बिबट असतं किंवा टायगर बी असतं त्याला कोणती मुवमेंट करायची हे आम्ही सांगतो. चला तर धन्यवाद. हां मंडळी नमस्कार. मी ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये फॉरेस्ट गाईड श्रीधर आंबोरे व माझी टीम फॉरेस्ट गाईड ज्ञानगंगा अभयारण्य आज तुम्हाला मी ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये जंगल सफारी देत आहे. तर आपली ही जी मंडळी आहे कृषीधन हा जो ग्रुप आलेला आहे कृषीधन बचत गट सातारा वराळे इथूनही मंडळी वळसे इथूनही मंडळी आलेली आहेत. जवळपास 7 मंडळी आपल्या पर्यटन करण्यासाठी ज्ञानगंगा अभयारण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये मंडळी मी तुम्हाला आपल्या ज्ञानगंगा अभयारण्यात थोडक्यात माहिती देतो. आपलं जे ज्ञानगंगा अभयारण्य हे 22,000 हेक्टर एरिया आहे. 22,000 म्हणजे 55,000 एकर जंगल आहे. याच्यामध्ये आसोल आहे, बिबट आहे, चिंकारा, चौशिंग्या, निलगाय, स्पॉटेड डिअर, रानडुक्कर, रानकुत्रा, रानतळस
आणि 3 जानेवारीला यावेळेस आपल्याकडे टायगर आलेला आहे. आणि आता या 26 जुलैला म्हणजे 15 दिवसा अगोदर आपल्याकडे फिमेल एक मोना नावाची टायगरिंग सुद्धा आपल्याकडे आलेली आहे. तर आपल्या ज्ञानगंगा अभयारण्याचे जे वैशिष्ट्य आहे ते अस्वलासाठी प्रसिद्ध आहे. तर ज्ञानगंगा अभयारण्य जे आहे त्याच्यामध्ये 2 डॅम आहेत. इकडे गेलं तर मातरगाव डॅम आहे आणि उजव्या बाजूला आपल्याकडे पडलक डॅम आहे. आपण तिथे बोटिंग आपण करणार आहोत. तर आज आपल्या ज्ञानगंगा अभयारण्यामध्ये थोडक्यात जर माहिती द्यायला अस्वलासाठी प्रसिद्ध असून आपल्या विविध नटलेले जंगल आहे. ज्ञानगंगा नदीच्या नावावरून ज्ञानगंगा अभयारण्य आपल्या ज्ञानगंगा अभयारण्यात देण्यात आलेलं आहे. आणि विविध झाडं आहेत, पक्षी आहेत, त्यानंतर प्राणी आहेत, त्यानंतर विविध वेली आहेत, गवताचे भरपूर प्रकार आहेत. तर हे 55,000 एकरामध्ये आज तुम्हाला आम्ही 30 ते 35 किलोमीटर जंगल सफर देत असून आज आमच्या ज्ञानगंगा अभयारण्याच्या वतीने आपले सर्वांचे मी हार्दिक स्वागत करतो. आपण नेहमी येत राहा. आपण दत्तक करा. धन्यवाद. तर आपल्याकडून अभयारण्य घेऊन पण बोलतो. नंतर घ्या. आपण आता प्रथम जंगल सफरी जाऊन जंगल चालू आहोत. त्याच्यामध्ये काय सगळ्यात जास्त असं आहे की नियोजन करण्यामध्ये नितीन सर आणि त्यांची टीम नियोजन करण्यामध्ये जवळ 8 दिवस लागले. त्यांनी खूप फोनवर आणि मलाही माझ्या टीम सोबत बोलण्यामध्ये भरपूर काही आपल्याला त्याच्यामध्ये झालं ना. ते नियोजन झालं तर नियोजन सक्सेस आपल्याला करायचं आहे. सगळ्यांनी ज्ञानगंगा आनंद घ्यायचा आहे. आमचे गाईड लोक सोबत आहे. सगळे तुम्हाला मार्गदर्शन करतील आपल्या सोबत. तर आपण काय करतो 20 लोक आपल्या जिप्सी याच्यामध्ये बसतात मोठ्या गाडीमध्ये आणि बाकीचे लोक बाकी जिप्सीमध्ये बसतात.